जो थांबळतील त्यांचं या नागठाणा नगरीमध्ये या पट्टाभिषेक सोहळ्यामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत त्यांना मी विनंती करतो. या कार्यक्रमाची सुरुवात माहेश्वर मूर्ती ओम श्री पूर्णकमलेभ्यो नमः सर्वेभ्यो माहेश्वरेभ्यो नमः श्रीमन्महागणाधिपतये नमः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा लम्बोदरस्य विघ्नो विघ्नाशो विनायकः वै नमो नमः भवे भवेनाते भवे भवस्वनां भवद्भवाय नमः वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमो रुद्राय नमः भवेभ्यो खगोरेभ्यो घोरघोरकरेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवो मन्त्रेण शुद्धोदकेन स्नापयामि मूलेन शुद्धोदकेन स्नापयामि त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधं पापसंहारं नानागुणसमन्वितम् आनन्दसौरभं पुष्पं श्री गुरुपादरूभ्यो नमः रुद्रश्रीयाशितवस्तवस्तवस्ताम्बजर्बाहो पाषिणब्बादृशदेवृषभमासोदयेर्भक्तमं त्वां विशजां शृणोमि ओमस्तयोर्घ्यं समर्पयामि वेदानापि वेदाय देवानां देवतात्मने कल्पयामि शुद्धानां शुद्धिर्भवदेयो हरिवस्तोमे रुद्रं दिशे रुद्रस्वोमावास्ये पप्रशुचिप्रोरितर्मनायै गुरुपादभ्यो नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि दधिग्राह्नो अकारिकं जिष्णोरस्वस्य वाजिनः स्नापयामि ओम शुक्रमसि ज्योतिरसि तेजोसि देवो वसवितोत्पुनात्मछिद्रेण पवित्रेण वसो सूर्यस्य रश्मिभिः भूतेन स्नापयामि शुद्धोदकेन स्नापयामि ओम मधुमादारुदाय दे मधुक्षरन्ति सिन्धवः श्री गुरुपादचरणकमलेभ्यो नमः द्राक्षरसेन स्नापयामि मूलेन शुद्धोदकेन स्नापयामि ओम आग्रां शुक्रासोमिलयाशः स्नापयामि मूलेन शुद्धोदकेन स्नापयामि त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् यदा भागमय वैनान प्रीणाति श्री सांबाय नमः सुगन्धतैलं मूलेन शुद्धोदकेन स्नापयामि नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ओम नमः सोमाय च रुद्राय च नमः साम्राय च अरुणाय च नमः शङ्खाय च वशपतये च नमः उग्राय च भीमाय च नमः देवताय च देवताय नमः हरे हरे च नमः वृक्षेभ्यो ऋषेभ्यो नमस्कार आकाशगन्धर्क्षं शेषनादो समवर्ततः
आनन्दं पुरुषं महान्तम् आदित्यवर्णं तमसत् प्रजापतिश्चरति गर्भे अन्तः आज रेणुकाचार्याचा उद्भव दिन आहे. सर्वांनी आताच्या ठिकाणी मोठ्या भगवतपाद जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजी यांच्या या तुझिया चरणाची भक्ती माझ्या मनी स्वर्गातुनी बघतसे खेळतसे अंगणी देव स्वर्गातुनी बघतसे पिता वेदमूर्ती पिता वेदमूर्ती महादेव स्वामी रामेश्वर स्वामी त्र्यंबक स्वामी शिवकुमार स्वामी आता शेवटचा क्षण म्हणजे नामकरण. गुरुमाऊलींच्या हस्ते बसवराज स्वामी यांना सुवर्णदान होत आहे. आपण सर्वांनी जोरात टाळावं दिलं पाहिजे, कारण गुरु आपले शिष्य असतात. त्यांना गुरुमाऊली यांना देत आहेत. हरः ओं मायो देवानां प्रथमं पुरस्तात् विश्वादिको रुद्रो महर्षिः हिरण्यगर्भं पचत जायमानं सोमदेवश्चुपया स्मृत्या संयरक्तो यस्मात् परं न परमस्य किञ्चित् यस्मान्नान्यो न जायोऽस्ति कश्चित् वृक्षयोस्तब्धो दिवितिस्तत्ते कस्तेनेदं पूर्णे पुरुषेण सर्वं न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेन आज त्यांच्या हातामध्ये दिलेला आहे. धर्म प्रचाराचा तो दंड आहे. ही ध्वजा धर्माची आहे. अविरतपणे धर्माचा प्रसार प्रचार इकडे बघा. वसंत ऋतूचं आगमन. बापू हात धरा तुम्ही. श्रीमद जगद्गुरु फलसिद्ध स्वामी महाराज की. श्रीमद जगद्गुरु फलसिद्ध स्वामी महाराज की. श्रीमद जगद्गुरु फलसिद्ध स्वामी महाराज की. बघा, मोठा भावुक क्षण असतो. ज्या गुरुकडे खऱ्या अर्थानं असं मन गदगदित होत आहे. ज्या गुरु परशुभ केला जीवाचा तया श्री गुरुशी नमो नमो. तरिंग शिव महाराज की. हर हर पंचसूत्रकृतो वंदे पंचाचार्यान् जगद्गुरुन् यस्य चिन्तनमेवात्र सर्वदुःखैकनाशनं नमामि सिद्धिदं देवं फलसिद्धाख्य सद्गुरुं फलसिद्धाख्य सद्गुरुं फलसिद्धाख्य सद्गुरुं.
एक वेळ जगद्गुरु पंचाचार्यांच्या नावाचा जय जयकार करा. या मठाचे मूळ पुरुष त्यांचं नाव मी जय जयकार करेन. उपस्थित सर्व धर्माचार्य, साधू संत व विद्वान पंडित मंडळे, त्याचप्रमाणे मत्स्यवादीपासून सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. यामाहुस्करलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः आज महद्भाग्याचा दिवस. नाव काय? निर्वाण रुद्र पशुपती मठ संस्थान नागठाणा या पीठामध्ये त्याच्या परंपरेप्रमाणे हा मठ नंदी गोत्राचा आहे. दारुकाचार्यांची शाखा. त्या दारुकाचार्यांना व निर्वाण पशुपत्यांना नमस्कार करून उपस्थित सर्व वीरशैव भक्तगण, वीरशैवेतरे भक्तगण, माता व भगिनी, या मठाच्या गुरु परंपरेला अनुसरून या मठावर योग्य अशा प्रकारचे पटू गुरुस्थानी विराजमान करण्याकरता हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला गेला. या कार्यक्रमामध्ये व त्याचप्रमाणे श्रीमती सौभाग्यवती गंगाबाई यांच्या उदरी जन्माला आलेले श्री बसवराज यांना या ठिकाणी या परंपरेच्या सेवेसाठी व या समाजाची गुरुत्वाची धुरा समर्थपणे वाहून नेण्यासाठी या ठिकाणी आज बसवराज स्वामींना त्यांचा पूर्वाश्रम सोडून या मठावर त्यांना सर्वांच्या साक्षीनं साधू संतांच्या महात्म्यांच्या विद्वान पंडितांच्या व तुम्हा सर्वांच्या साक्षीनं त्यांना या गदीवर विराजमान केलेलं आहे. आज त्यांचं नाव बसवराज नाही, आजपासून त्यांचं नाव सद्योजात शिवाचार्य. सद्योजात शिवाचार्य निर्वाण पशुपती महाराज, गुरु निर्वाण पशुपती महाराज अशा प्रकारचं नामकरण त्यांचं होणार. त्यांनी या मठाला अनुसरून या मठाची सेवा व परंपरा
सर्व भक्त मंडळींना आपल्या सहभागी घेऊन हा केली म्हणजे धर्माचा प्रचार व प्रसार होईल अशी अपेक्षा त्यांच्याकडून आपण करूयात. आणि त्यानंतर सिद्धलिंग शिवाचार्य महाराज मठाधिपती श्रीमद जगद्गुरु पदसिद्ध भक्तीचे गुण भागवले म्हणून सद्गुरुदास शिवाचार्य म्हणतात, मला गुरुच्या रूपात भेटली माता, मला गुरुच्या रूपात भेटली माता, आपल्या रक्ताला सुटलं जरी उपकार पेटणार, आपल्या रक्ताला सुटलं जरी गुरुदेव उपकार पेटणार उपकार पेटणार. सद्गुरु सिद्धलिंग मूल जगन्नाथ जगद्गुरु पंच आचार्य मन्मथादी संत बसवादी प्रमाणकरांना रोजस मंदिरामध्ये स्मरण करून आज परिपाक समर्पित करून आज तुम्हा सर्वांसमोर या ठिकाणी उपस्थित असलेले दयानिधी, तपोनिधी, ज्ञाननिधी असे वयोवृद्ध सद्गुरु वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य गुरु माऊली यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात समर्पित करून उपस्थित या पट्टाभिषेक सोहळ्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान असलेले आज त्यांचं साक्षीत्व आहे असे आमचे परमात्मीय काशीनाथ शिवाचार्य गुरु माऊली, त्याचबरोबर शिवचैतन्य शिवाचार्य गुरु माऊली, विश्वचैतन्य शिवाचार्य गुरु माऊली, त्याचबरोबर शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊली, सिद्धदयाळ शिवाचार्य गुरु माऊली एवं रुद्रमुनी शिवाचार्य गुरु माऊली, त्याचबरोबर महादेव शिवाचार्य गुरु माऊली एवं पंडित शिवाप्पा खखे गुरुजी आणि शिवलिंग माणखेडकर गुरुजी, त्याचबरोबर उपस्थित या व्यासपीठावरती मुन्ना महाराज, अगदी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्वच गणमान्य प्रतिष्ठित राजकीय तथा सामाजिक शैक्षणिक या सर्वांनाच, त्याचबरोबर विशेष तत्वाने अगदी तनाने मनाने धनाने सेवा समर्पित केलेले समस्त जास्त संख्येने एकीकडे आनंदाचा दिवस आहे आणि एकीकडे दुःखाचाही तितकाच आहे. कारण आपल्या सगळ्यांनाच बाल तपस्वी लिंगैक्य रुद्रमुनी शिवाचार्यांची आपल्या सर्वांना आठवण झाली असेल आणि त्याचबरोबर एका ठिकाणी आठवणही होते आणि एका ठिकाणी आनंदही आहे. कारण हा अनंत असलेला मठ हा आज सणात होतोय, ह्याचा आनंद वाटतोय आणि खरंच आपण भाग्यवान म्हणावं लागेल. कारण ज्यावेळी आता आपल्या प्रस्तावनेकामध्ये प्रस्तावना करत असताना आपण सर्वांनी ऐकलं ज्या पद्धतीनं आपल्या बाल तपस्वी रुद्रमुनी पशुपती निर्वाण रुद्र पशुपती या गुरु माऊलींचा बाल तपस्वी अगदी निर्वस कोवळ अगदी तेजस्वी रूप आज त्यांच्या समोर आल्यानंतर ना आपल्याला त्यांची आठवण होते. अगदी निर्दयीपणे त्यांची जशी क्रूर त्यांची हत्या करण्यात आली. अगदी मला या ठिकाणाहून आपल्या सर्वांना सांगायचंय की आपल्या घरामध्ये 2 लेकरं असली तर 3रं लेकरू म्हणजे आज आमचे सत्वजात शिवाचार्य माऊली हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथून पुढचा का हा आपलं रक्षण करायचं आहे. आपल्या सत्वजात शिवाचार्य गुरु
भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तं नमामि। अज्ञानति गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। नागठाणा येथील गुरु निर्वाण मठाच्या या पट्टाभिषेक सोहळ्याप्रसंगी ज्यांनी उपस्थित राहून आपल्या गुरुत्वा सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखर खेर्डेकर यांच्या पावन चरणी प्रथमतः मी अनंत नमस्कार समर्पित करतो। त्याचबरोबर या मठाचे पूर्व आचार्य आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र असे ते लिंगैक्य निर्वाण रुद्र पशुपती शिवाचार्य यांचंही या प्रसंगी मी अत्यंत भावपूर्ण शब्दात स्मरण करतो। आज ज्यांच्या साक्षीने हा पट्टाभिषेक पूर्ण झाला असे ते आमचे आत्मीय पाथरीकर महाराज, या सोहळ्यासाठी उपस्थित समस्त शिवाचार्य गुरुबंधूंनाही नमस्कार करून उपस्थित सर्व साधू संत मंडळी, त्याचबरोबर मानखेडकर गुरुजी, खटी गुरुजी, इतरही सर्व राजकीय क्षेत्रातील विविध क्षेत्रातील सर्व गणमान्य व्यक्ती, उपस्थित सर्व भक्त मंडळी, भाविक हो, आता पूर्ववक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे नागठाणा मठाच्या इतिहासातील हा एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे, सुवर्ण अक्षराने लिहिला जाणारा दिवस आहे। आज या मठावर जे पूर्वाश्रमीचे बसवराज स्वामी होते त्यांनी आज आपला पूर्वाश्रम सोडून हे भगव धारण केलेलं आहे। भगव हे त्यागाचं प्रतीक आहे। भगवत आज ते पूर्वाश्रम त्यांनी सगळं आई वडिलांचं नाव सोडलं, गाव सोडलं आणि ते या परंपरेला आज ते समर्पित झालेले आहे। असं नाही, ते एवढं सोपं नाही आणि त्याची जाणीव गेल्या काही 5-6 वर्षापूर्वी बऱ्याच तुम्हा सर्व शिष्यांना तो कटू अनुभव आलेलाच आहे। असो तर आज या मठावर ज्या भटूंचा पट्टाभिषेक झाला, आपल्या वीरशैव लिंगायत धर्म संस्कृतीचे जी पट्टाभिषेकाच्या ज्या पद्धती आहेत त्याप्रमाणे या ठिकाणी तो विधी अत्यंत विधियुक्त आमच्या सर्व निपुण अशा शास्त्रीगणांच्या पूर्वाश्रमीच्या बसवराज स्वामीजींचं आज नामकरण जे सद्योजात शिवाचार्य असं झालेलं आहे। सद्योजात म्हणजे भगवान शिवप्रभूच्या पंचमुखाची जी संकल्पना आहे, आम्ही पंचमुखी परमेश्वर म्हणतो, पंचब्रह्म म्हणतो, त्यापैकी सद्योजात हे पहिलं मुख मानलेलं आहे। सद्योजात वामदेव, अघोर, तत्पुरुष, यानंतर या ठिकाणी धन्यवाद महाराज। आपण सुंदर रीतीनं सिद्धेश्वराचा आणि उज्जैनी या महाराष्ट्राच्या मातीची लागली नाव सांगितली। बोलणार नाही, बोलले तर एक बोलते, नाही तर नाही, तितका साध्य काय। हे नागठाण लोकाला तुम्हाला हे बसवराज आज सद्योजात शिवाचार्य तुम्हाला सगळ्या गावात हे जात एकदा सगळ्या गावाला हे गावाचा मुलगा आहे म्हणून तुम्ही मुलगाला सांभाळून घ्यावं लागतं। आजपासून नागठाणचे सद्योजात शिवाचार्य महाराज काय बी तर काय झाले तर तुम्ही पदरामध्ये टाकून घेऊन तुमचा मुलगा म्हणून तुम्ही बघून घ्या। भक्त कुठं आहे ते मठ परंपरा भक्त चालण्याकरता ते महाराज इथं आलेले आहे, त्यासाठी तुम्हाला महाराजाचा तुम्ही जबाबदारी घ्यावी लागते। आणि मठाचे परंपरा भक्त शिष्य लोक तुम्ही हे महाराजाला अति गुण अति छान आहे। मी लहानपासून बघतो की आमच्या मठामध्ये होते गुण अति चांगला है, बहुत सुंदर है गुण। उनके गुण को अपन काउंट नाही करत। तुम्ही काय तर नागठाणचे गावाचे लोक काय तर पुण्य केलेलं आहे, असा तुम्हाला चांगला मुलगा तुमच्या गावाला भेटलेला आहे। तुम्ही हे शिवाचार्य आज सद्योजात शिवाचार्य महाराज आज भव्य दिव्य कार्यक्रम झालेले आहे।
पट्टाभिषेक आणि ज्ञान संपन्न सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामीजीच्या सानिध्यात भव्य दिव्य कार्यक्रम पार्वतीपते शिव हर हर श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज के श्रीमद जगद्गुरु बलसिद्ध स्वामी महाराज के शिवयोगी निर्वाणी महाराज के सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज के सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज के गो माता की भारत माता की पार्वती पते शिव हर हर महादेव। यस्य चिंतनमेवात्र सर्व दुःखेक नाशनम नमामि सिद्धिदं देवं फलसिद्धाख्य सद्गुरुं शिवाचार्याय पूज्याय सिद्धलिंगेश योगिने नमस्ते गुरुवर्याय भक्तानां कामधेनवे तप्तानां तापनाशाय अर्थानां अर्थनाशितांग प्रणिपात समर्पित करून भगवतपाद जगद्गुरु रेणुकाचार्य आदी पंचाचार्य यांच्या हे दिव्य चरणकमली अनंत साष्टांग प्रणिपात समर्पित करून सामान्य भक्त कुळामध्ये जन्मास आलेले शिवसंत लक्ष्मण महाराज बामर जीवाच्या संकटा सिद्धमाय असं म्हणले जाते। सिद्धराम घेता कार्य सिद्ध होय, ज्यांनी अखंड भारतभूमीमध्ये धर्माचा प्रचार प्रसार केला, धर्माची स्थापना केली, असे उज्जैन पीठाचे 60वे जगद्गुरु भूरुद्र जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजी महाराज यांच्या हे दिव्य चरणकमली अनंत साष्टांग प्रणिपात समर्पित करून निकून निजू नका जागा जागा स्वधर्माने वागा असा ज्यांनी संदेश आपल्या सर्व संप्रदायाला भारतभूमीला दिला, असे मनमथादे शिवसंत लक्ष्मणादी शिवसंत बसवेश्वरादी शिवशरण ज्यांनी ज्यांनी आशीर्वाद दिला, या पामर जीवाचं उद्धार करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात असे सर्व गुरुवर्य यांच्या हे दिव्य चरणकमली अनंत साष्टांग प्रणिपात समर्पित करून आमचे भवरोग वैद्य प्रातस्मरणीय प्रातवंदनीय सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांचे हे दिव्य चरणकमली अनंत साष्टांग प्रणिपात समर्पित करून या नागठाणा मठाचे मूळ पुरुष शिवयोगी निर्वाणी महाराज ते लिंगैक्य सद्गुरु निर्वाण रुद्र पशुपती शिवाचार्य महाराज यांच्या गुरु परंपरेला अनंत साष्टांग प्रणिपात समर्पित करून ग्रामाचे आराध्य दैवत सिद्धेश्वर भगवान यांचे हे दिव्य चरणकमली अनंत साष्टांग प्रणिपात समर्पित करून सद्गुरूने कृपा केली, चित्त ममता ही नेली, आता झालो मी निर्भय, बळकट धरले गुरुपाय। जसं चिखलामध्ये कमळ उगवत पण चिखलाचा स्पर्श सुद्धा होऊ देत नाही, मी या सावरखेड या भूमीमध्ये जन्मास आलो, पण या माझ्या पामर जीवाचं कल्याण जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजींच्या सेवेमध्ये ज्यांना महान अशी परंपरा लाभलेली आहे असे साखरखेडा मठाचे मूळ पुरुष ज्यांनी मठाची परंपरा
या धर्माची परंपरा धर्माची सेवा करण्यासाठी गुरुमाऊली मला बळ देवत आशीर्वाद देवत अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं योगदान दिलं त्या सर्वांवरती गुरुमाऊली कृपा करत अशी मंगलमय प्रार्थना गुरुमाऊलीच्या चरणी करतो. ही माझी वाक्य पुष्पपूजा समर्पण होय श्री गुरु राजा मनमथ शिवलिंग विनवी होजा श्री गुरु नागेशाशी माझे हे 2 शब्द गुरुमाऊलीच्या चरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती. कृपया आपण सर्वांनी शांततेमध्ये दर्शन घ्या आणि महाप्रसाद घ्यायला बसलेले सर्व महिला मंडळ कृपया आपण कोणीही उठू नका, महाप्रसाद घ्या.